नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पूजाज किचनमध्ये. बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि पाऊस पडला की सर्वांनाच आठवते ती भजी. मग ती भजी कुठलीही असो, कांदा असो, बटाटा भाजी असो किंवा पालक भजी असो. भजी हा असा प्रकार आहे की आपलं पोट भरेल पण मन भरत नाही. तर अशीच आज आपण साधी आणि अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याची टम्म फुगलेली अशी अजिबात तेलकट न होणारी बटाटा भजीची रेसिपी बघणार आहोत. आणि ही भजी बनवताना यामध्ये आपण अजिबात खायचा सोडा किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा अजिबात वापरलेला नाही आहे. तर ही भजी बनवत असताना आपल्याला फक्त एक ट्रिक वापरायची आहे. त्यामुळे आपली भजी जी आहे मस्त अशी टम्म फुगलेली आणि अजिबात तेलकटसुद्धा होणार नाही आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तर इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहे. त्याची साल काढून घेतली. त्यानंतर मस्त अशी पातळ कापून मिठाच्या पाण्यात ठेवली आहे. तर हे बटाट्याची जी स्लाईस आहे ती खूप जाड ठेवायची नाही, नाहीतर ते व्यवस्थित तळले जाणार नाही. त्याची अशी मध्यम असे बटाट्याचे स्लाईस करून घ्यायची आहेत. आता हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवून बटाटा भाजीसाठीचे जे पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे 1.5 वाटी मोजून बेसन घेतले आहे. यामध्ये वेगळी कुठलीही पीठ आपण वापरणार नाही आहोत. फक्त बेसन पिठाची भजी आपण तयार करणार आहोत. पाव चमचा हळद आणि पाव चमचा मिरची पावडर घालूया. चवीनुसार मीठ घालू. मिरची पावडर आणि हळदीचं जे प्रमाण आहे ते कमीच ठेवायचं आहे, नाहीतर आपल्या भज्यांचा रंग डार्क होईल. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर घेऊन असा क्रश करून घ्या, म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा भज्यांमध्ये छान उतरेल. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून घालू शकता. परंतु ही जी भाजी आहे मी अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे. काही यामध्ये ॲड केलेले नाही आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी टाकून मीडियम घट्ट असं बॅटर तयार करायचं आहे. आता इथे पाण्याचं परफेक्ट असं काही मेजरमेंट नाही आहे. आपल्याला अंदाजाने यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पीठ भिजवत असताना तांदळाचं पीठ किंवा रवा किंवा खाण्याचा सोडा अजिबात वापरलेला नाही आहे. तरी आपली ही भाजी ती मस्त अशी टम्म फुगणार आहेत. तर त्यासाठी खास ट्रिक मी वापरणार आहे, ती म्हणजे आपल्याला हे जे बेसन पीठ आहे ते मस्त असं हलकं करून घ्यायचं आहे, म्हणजे फेटून घ्यायचं आहे. साधारणतः 5 मिनिट हे बेसन पीठ आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यानंतर आपलं जे बेसन आहे ते मस्त असं हलकं होतं, त्यामुळे आपली भजीची आहे जी टम्म फुगतात. त्यासाठी आपल्याला यामध्ये सोडा घालायची सुद्धा आवश्यकता नाही. आता हे पीठ आपल्याला जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा खूप पातळही ठेवायचं नाही. पातळ बॅटर जर झालं तर बटाट्याचे जे स्लाईस आहेत त्याला पिठाची कोटिंग व्यवस्थित लागणार नाही आणि घट्ट ठेवाल तर नुसतं भजी खाताना पीठच लागेल. तर इथे मी अजून थोडंसं पाणी घालते आहे आणि मीडियम घट्ट असं बॅटर तयार करून घेते. तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि बॅटरसुद्धा छान फेटलं गेले. पीठ असं छान फेटलं गेलं की भजी छान जाळीदार आणि टम्म फुगलेली तयार होतात. त्यानंतर आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे. आता बटाट्याचे जे काप करून घेतले ते आपल्याला सुती कपड्यावर ठेवायचे आहे, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार, जेव्हा आपण जे बटाट्याचे काप पिठामध्ये घालू तेव्हा ते पीठ पातळ होणार नाही. तर अशा प्रकारे आपलं हे पीठ तयार झालं आहे. हे जे बटाट्याचे काप आहे त्याला असं व्यवस्थित कोट झालं पाहिजे, अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. लगेचच आता आपण भजी तळायला घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर तेल आधीच मीडियम गरम करून घेतलं आहे. खूप गरमसुद्धा करू नका, नाहीतर वरतून भज्यांचा रंग बदलेल आणि आतून बटाट्याचे स्लाईस कच्चेच राहतील. त्यामुळे तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे आणि गॅस फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. कमी लो फ्लेमवरही तळू नका किंवा हाय फ्लेमवरतीसुद्धा तळू नका. फ्लेमवर जर तुम्ही भजी तळली तर भजी जी आहे ती तेलकट होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. भजी मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भजी काय टम्म फुगलेली आहे. अशा प्रकारे आपली ही भजी तयार झाली आहे. सेम पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बॅच तळून घेऊया. त्यापूर्वी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे.
कारण आधीची जी भजी तळून घेतली त्यामुळे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते कमी होते आणि त्यानंतर दुसरी भजी लगेच टाकली तर भजी जी आहे तेलकट म्हणजेच तेल जास्त ओढून घेते. तर कढईमध्ये जितकी भजी बसेल तितकीच भजी टाकायची, म्हणजे खूप जास्तही टाकू नका, म्हणजे भजीसुद्धा आपल्याला चांगली हलवता येणार नाही आणि भजी चांगली तळलीसुद्धा जाणार नाही. आता आपली ही दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. सेम पद्धतीने आपण बाकीची जी राहिलेली भजी आहे ती तळून घ्यायची. आता सोबतच आपण काही मिरच्यासुद्धा तळून घेणार आहोत. तर सर्व भजी इथे माझी तळून झालेली आहे. मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत बटाटा भजी जी आहे ती तयार झाली आहे. आणि आपण यामध्ये खाण्याचा सोडा किंवा रवा इतर कुठलाही पदार्थ वापरलेला नाही आहे. तरी ही भजी पहा काय मस्त कुरकुरीत झाली आहे. तर एकदा तरी या पद्धतीने तुम्ही भजी नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.